आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. तर शिल्पाताई मला बोला. मला रेकी मध्ये मला कळत नव्हतं रेकी म्हणजे काय आहे हा. पहिले. पण माझ्या एका मैत्रिणींनी मला सांगितलं की तुम्ही रेकी जॉईन करा. हा. मग मी केलं. मी आधी खूपच असं म्हणजे डिस्टर्ब होती खूप हा. तब्येतीसाठी. मला म्हणजे असं मी पहिल्यांदा तुम्हाला फोन केला हा. तेव्हा मी म्हटलं मॅम मला रेकी हे करायची आहे. माझा असा असा आजार आहे. मला मानेचा होता, तोंडाचा आजार होता. हा. तर तुम्ही म्हणाल्या की तुम्हाला काय वाटते? मला वाटतं की होईल. बरं. तर होईल मग. असा तो तुमचा एक शब्द होईल मग ऐकून मला इतकी एनर्जी आली मॅडम हा. की खूप. हा. मग मला नाही आता मला तेव्हाच मी ठरवलं. तरी मी तुम्हाला परत एकदा फोन केला. हा. तेव्हा पण तुम्ही बोलल्या मी बिझी आहे. माझ्याकडे काम सुरू आहे. पण बोलल्या तुम्ही. तेव्हा हा. पण मला असं वाटलं नाही मॅडम इतक्या बिझी असतात तरी माझ्याशी बोलल्या. मला हे करायलाच पाहिजे. हा. मग मी फर्स्ट लेवल केलं तेव्हा मला तेवढं जाणवलं नाही काही. हा. तरी मी तुम्हाला फोन केला मॅडम मला काही फरक नाही पडत आहे. मी म्हणाले होईल तुम्ही मेडिटेशन करा. आधी आधी मला बिलकुल म्हणजे मेडिटेशनचं असं म्हणजे ज्ञान नव्हतं लागत. समजत हा. नव्हतं. हा. करता करता आलं. मग 7 मेडिटेशन पूर्ण केले मी. मग मला जेव्हा फर्स्ट तेव्हा पण मला नाही कळलं की काय मला म्हणजे होत आहे फरक पडतोय. हा. पण मला फ्रेशनेस म्हणजे मला कॉन्फिडन्स आला की नाही मी ठीक आहे. हा. होईल माझं सगळं ठीक. मग सेकंड मध्ये मला चांगलाच फरक आला. हा. 3-4 मेडिटेशन झाले सेकंड लेवलचे. मग खूप चांगलं वाटलं मला. मग शेवटी शेवटी सेकंडच्या वेळेस मला मान दुखणं वगैरे माझी तो जिभेचा त्रास वगैरे छाले येणे थोडा हळूहळू हळू कमी होत गेलं. मला लक्षात नाही आलं पहिले की मग माझे मिस्टर म्हणाले की तुला म्हणजे आजकाल तुझी मान नाही दुखत आहे कारण ते तेल लावून द्यायचे काहीतरी मला असं बेचैन बेचैन वाटायचं. तेव्हा मग मला लक्षात आलं की हो मला काहीतरी माझ्यात फरक पडत आहे. माझ्या गोळ्या कमी झाल्या. मी झोपेची गोळी घेत होती. हा. म्हणजे मी आता ते 8-10 दिवस झाले मी गोळी घेतली नाही. हा. शाबास. भरपूर फरक पडला. माझी मान मान दुखणं बंद झाली. हा. तोंडाचा थोडा थोडा प्रॉब्लेम पहिल्यांदा कानाचं ते हे केलं साफ क्लिनिंग हा. कर. माझा कान दुखायचा तेव्हापासून माझा कान दुखला नाही. मी बरोबर. एकच दात केलं तुमच्यासोबत. शाबास. पहिल्याच याच्यात मला असं हेडफोन लावणं म्हणजे मला आवाज सहन नव्हता होत. तो हा. काहीतरी वेगळाच आवाज यायचा. कोणी असं जवळ बोललं की मला आवाज यायचा माझ्या कानात. असं दूर हळू बोल असं हा. म्हणायचे. खूप फरक पडला मॅडम. मला पहिल्यांदाच तेव्हापासून कानाचं मला लवकर लक्षात आलं. बरोबर. आणि तुम्हाला माउथची मुवमेंट कमी होती तुमची. त्यामध्ये फरक जाणवतं हो. का मग? फरक कसं जाणवत नाहीये. हं. अं, पण तो करताना मला असा होता त्रास व्हायचा तो नाही होत. तो नाही होत. ते हळू-हळू प्रॅक्टिस करून. पूर्णपणे हा ओपन होऊन जाईल बघसाल ना. हे जे हा ब्लॉकेजेस झालेले आहेत, कानाचा जो बंद झाला ना तुमचं दुखणं, तुम्ही कानाची हिलिंग हा नेहमी करा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. ती तुमचं मी तुम्हाला परत एक वेळ दुसरी पण हिलिंग सांगितली होती. ती तुम्ही करत राहा. हो तुम्ही पूर्णपणे मोकळा करू शकणार. ओके? हो हां. आणि आता वेदना होत नाही, हा. हळू-हळू तर वाढणार पण आहे. किती आपण 1-1.5 महिनाच दिला. किती वर्ष झाले ताई त्या गोष्टीला? किती वर्षापासून बंद आहे? खूप 10-12 वर्ष झाले ते हळूहळू 10-12 वर्ष कमी. झाले ना? हा हां. तर 10-12 हा वर्ष झाले. तर 10-12 वर्षाचं नाही काहीतरी अधिक थोडासा वेळ द्या बघा होईल ते चांगलं. ओके? ठीक पूर्णपणे ओपन आहे. होणार. थँक्यू. अच्छा. मनस्थितीमध्ये काय बदल वाटतो? आपल्या आतमध्ये, आतल्या ऊर्जेमध्ये काय वाटतं? खूप चांगलं मॅडम. ते पहिल्यांदाच 2-3 मेडिटेशन मध्येच मला वाटलं. हं. म्हणजे खूप फ्रेश वाटलं. निगेटिव्हिटी कमी झाल्यासारखं. म्हणजे मला असं मी चेहरा पाडूनच राहायची.
हं. पण ते फ्रेशनेस सगळ्यांना जाणवला. "मम्मी तुला बरं वाटतंय का?" माझी मुलगी पण विचारायला लागली मला. "मम्मी तुला बरं वाटतं का आता?" हं. म्हणजे चेहऱ्यावरून ते दिसायला लागलं, की नाही बरं आहे एक आता. चैतन्य निर्माण होत आहे. कुठेतरी बाबा हो. नैराश्यामधून किंवा आपलं काही दुखत असतं, की आपण एका वेगळ्या झोनमध्ये असतो असं म्हणूया, आहे ना? हो. तर त्यामधून हं. आपण बाहेर निघालो आहे आणि आपण आता आनंदी राहायला लागलो आहे. आपोआपच त्या गोष्टी दिसतात. त्या खूप फरक पडला मॅडम. माझी ती रात्रीची झोपेची गोळी बंद झाली. मला असं वाटलं, की त्याची मला सवयच होऊन जाईल आता. मी नेहमीच खावं लागेल मला. किती दिवस घेतली डॉक्टर पण झोपेची मला गोळी? मी म्हणजे आता या 45 दिवसामध्ये मला वाटतं 8 दिवस वगैरे घेतली असेल 8-10 नाही, दिवस नाही. तशी. किती दिवसापासून घेत होत्या? असं अ, विचारते मी. झाले वर्ष होत आहे. बापरे! हं. यानंतर कधीच तुम्हाला झोपेची गोळी घेण्याची गरज नाही पडणार. तेच कधीच नाही तेच पडणार. असं तुम्ही बोलतात खूप चांगलं वाटतं नाही चांगलं ऐकायला. वाटायसाठी नाही बोलत मी खरं बोलते. हो तेच कॉन्फिडन्स येतं की नाही. तुम्हाला बरं वाटावं म्हणून नाही बोलत बरं का. जे खरं आहे ते सांगते. परत तुम्हाला झोपेची गोळी घेण्याची गरज नाही पडणार. मेडिटेशन करा फक्त हो, बस. ओके. हो. हां. हो, असं हो. ठीक शिल्पाताई आहे. तुमचीच नाही, कित्येक लोकांच्या झोपेच्या गोळ्या बंद झाल्या कायमस्वरूपी. हो. हं. बघा आपण असं सांगतो, की नक्कीच होणार. बघा जे होतं ना, ते होत सांगितलं जातं. पण कधी-कधी काय होते ना, की आपण एखाद्या गोष्टीची विश्वास देऊ शकत नाही, कारण आपला पहिला एक अनुभव नसतो त्या गोष्टीचा. आहे की नाही? हो, मग आपण तिथं हो कसं सांगणार? पण युनिव्हर्स तुम्ही मेडिटेशन करा. युनिव्हर्स तुमच्या पारड्यात सकारात्मक ऊर्जा देतेच आणि त्या सकारात्मक ऊर्जेचा, त्या चैतन्याच्या, त्या त्या प्राणशक्तीचा आपल्या शरीराला उपयोग होतोच. मग तो कोणताही आजार असो. कोणताही बिनधास्त राहा. ओके. हां. नाही एखादा आजार समूळ नष्ट झाला, तर त्याच्या वेदना तरी कमी होतातच. आणि शिल्पाताई तो मोठा प्रश्नच नाहीये हा जबड्याचा. 10 वर्ष झाले तुम्ही बंद करून बसलेले आहे. पूर्णपणे ओपन होणार. तुम्ही छान खडखडून हसणार. छान तुम्हाला हव्या तशा वागणार बघसाल तुम्ही. ओके. थोडासा वेळ द्या हो, फक्त. थोडासा हो, वेळ द्या. मेडिटेशन सोडू नका. मेडिटेशन हीच खरी पॉवर आहे. ओके. एवढं लक्षात घ्या. हो. खूप धन्यवाद. शिल्पाताई, सुषमाताई आलं. शिल्पाताई खूप धन्यवाद. थँक यू. प्रियंका थँक ताईलाही मॅडम. बोलायचं 1 मिनिट हां. हां. थँक आत्मा नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते मॅडम. 1 मिनिट. तुम्हाला शेअरिंग करायचंय प्रियंका ताई? बोला. हं. माझे गुडघेदुखी आणि कंबरदुखी त्याच्या हां. वेदना कमी झाल्या. 75% वेदना कमी झाल्या. किती दिवसापासून कारण दुखायचे? 2.5 वर्ष झाली दुखत होते. बरं. तर एवढ्या प्रचंड म्हणजे असायच्या ना वेदना. पण हे हं. रेकीला सुरुवात केली आणि दुसऱ्या ह्याच्यामध्येच डिग्रीमध्येच माझ्या वेदना थोड्या कमी झाल्या. शाबास. आणि धन्यवाद या मेडिटेशन ब्रह्मांडाला. खरोखर तुमचे पण धन्यवाद आणि ब्रह्मांडाचे पण धन्यवाद. आणि मेडिटेशनची तर एवढी आवड निर्माण झाली ना, सकाळी हं. 4लाच जाग येते. पूर्वी शाबास. उशिरा उठायची, पण आता हां. 4लाच उठून म्हणजे असं वाटतं चला पहिलं मेडिटेशन करावं. बरोबर. हां. खूप छान. आणि पहिले कशी मी एकटी रात्री झोपायची नाही. म्हणजे हे गावाला गेल्यानंतर झोपायची एकटी, पण हं, पहाटे 4 वाजेपर्यंत, 3:30 वाजेपर्यंत जागायची. काहीतरी असं ऐकत वगैरे बसायची. पण हं. त्या दिवशी अचानक हे गेले आणि त्या दिवशी मला रात्री 10 वाजताच झोप आली. ती डायरेक्ट सकाळी उठले मी. बरोबर. म्हणजे एक प्रकारे आपल्याला स्वतः आपण सुरक्षित अनुभव करतो, चिंता कमी होते, असं होते ताई. म्हणून. हो ना? हो, हो. खरं आहे. हं. आणि आता थकल्यासारखं असं वाटतच नाही. म्हणजे दुपारी झोपावसं पण वाटत नाही. अच्छा एवढी ऊर्जा निर्माण झाली. तुमच्या दिसण्यामध्ये पण आम्हाला बदल जाणवतोय. तुम्हाला जाणवतो का? हां, थोडा जाणवते. हां. एनर्जी लेव्हल छान झाली आहे. खूप सुंदर. आणि प्रियंका ताईंनी खरंच नियमितपणे सगळे सेशन केले. छान प्रकारे. मग ते समाधान झालं मग आपल्याला आता. हो, हो. समाधान झालं. आणि छान. मला पहिल्यापासून शिकायचं होतं रेकी,
पण हं, अचानक त्या दिवशी तुमचा व्हिडिओ बघितला आणि म्हटलं हं, चला आता आपण ऍडमिशन घ्यावं. हं. आणि खरं बघा तर तुमची पद्धत हं. पण खूप चांगली आहे. तुमचं जे बोलणं आहे ते खूपच गोड वाटतं एकदम. थँक यू. ऐकावंसच हो वाटतं. मॅडम, ऐकत राहावं वाटतं. ऐकत राहावंसच वाटतं. खूप धन्यवाद तुम्हाला. आणि मेडिटेशन करा फक्त. ओके. मेडिटेशन हीच पॉवर आहे. मी माध्यम आहे. मी काही नाही केलं आहे. मी माध्यम आहे तुमच्या आयुष्यामध्ये. तुम्ही फक्त ते स्थान दिलं. तुम्ही तेवढा विश्वास ठेवला. कोण कुठलं आपण फक्त YouTubeला व्हिडिओ बघले. बरोबर ना? आणि जुडलात. एक विश्वास लागतो ना ह्या सगळ्या गोष्टीसाठी. एक पाऊल खरं. टाकलं ग कितीही रक्कम असो आपल्याला टाकण्याची एक हिंमत नसते. पण तुम्ही तो विश्वास दाखवला आणि ब्रह्मांडाने त्या विश्वासाला जिंकून दिलं तुमच्या. हो की नाही? खरोखर खरोखर. खूप धन्यवाद तुमचे. तुमच्या सगळ्यांचे खूप धन्यवाद. आनंदी आनंद सर्वीकडे आणि ही तर फक्त सुरुवातच आहे. जसं-जसं आपण मेडिटेशन करणार, जसं-जसं आपण पुढे जाणार बघा, खूप झेप घेणार आहोत. ओके. काहीच नाही. आता 75% आजार कमी झालेला आहे. असे अनेक गोष्टी असतात, की "अरे यार, एवढ्या दिवसापासून माझं लक्षातच नाही आलं. जसं यांनी माझी मान कधी बसली माझ्या लक्षातच नाही आलं." अशा छोट्या-मोठ्या गोष्टी आहे ना, कधी निघून गेल्या आपल्याच लक्षात नाही अनेक छोट्या-मोठ्या गोष्टीसाठी आपण गोळ्या घेत असतो. महिन्यातून, 2 महिन्यातून घेतो ना बऱ्याच वेळा. त्या बंदच होऊन जातात. आता मी गोळी पण घेत नाही. कशाची? कंबर दुखी, गुडघे दुखीची. बिलकुल नाही, घ्यायचीच नाही. ओके, घेण्याची गरजही पडणार नाही. कारण आपल्या आतमध्ये ती प्राणऊर्जा निर्माण झालेली आहे. ती सगळ्या गोष्टी ओके करते. हं, हं. खूप सुंदर. खूप छान. असेच राहा, मस्त राहा, आनंदी राहा. आनंदी आनंद सगळीकडे. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आता उद्या आपण नमस्ते. शेअरिंग सगळ्यांचं घेणार आहे मग. ओके. आत्मा नमस्ते.